चला तर मग आपण पापलेट फ्राय बनवूया अफलातून मधल्या हिरव्या मसाल्यामधला. कसलो ताजं ताजं पापलेट असा कापून घेऊया आपण आता. मस्त इथं चांगलं असं साफ करून घ्यायचं. त्याच्या पोटातला घाण काढून टाकला म्हणजे त्याचा त्रास नाही होत ना की कोणा. या पातेल्यातल्या पाण्यामध्ये आता आपण स्वच्छपैकी धुवून घेऊया. असा आपल्या मालवणमधलं वातावरण बघितलं का कसं छान आहे. समुद्र किनारा मस्तपैकी गारगार वारा सुटला आहे आणि त्यातले हे मासे हा एकदमच भारी. आता मस्तपैकी आता चिरा मारूयात. वाकडे वाकडे वाईस चिरा मारले ना त्याच्यामध्ये मस्तपैकी मसालो ना मुरता. ते कापून झाले आहेत असे चिरे पडलेले आहेत ना. आता ह्याच्यात मसालो भरूयात. तर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूयात अफलातूनचो फ्राय मसाला. हिरवोवालो पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये वाईस घेऊ मसालो मी भिजवतो आहे. वाईस कोमट पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात वय तो मसालो आता भिजत ठेवलं आहे मी. एक 5 मिनटात वय तो मसालो नॉर्मल होतलो भिजून पेस्ट होतली. एका वाईस आपण हळद लावूयात. आणि वाईस आणि वाईस मीठ लावूया. असं वाईस मीठ आणि हळद गेला ना मासं कसं टेस्टी लागतं. चांगलं चव येतं त्याका. वाईस 5 मिनटं ठेवूया ह्या का आणि मग मसाला लावून फ्राय करूयात. 5 मिनटे झाले आहेत. आता आपण ह्या मसालो लावूया. हिरवो मसालो वाईस आत पोटात घालूया त्याच्या म्हणजे अजून चव चांगली येतली. पण एक चांगला की ह्याच्यात कलर वगैरे नाही आहे. मस्तपैकी मसाला लावून झालेलो हा. आता आपण फ्राय करून घेऊयात. चला हैसर तांदळाचं पीठ घेतलं आहे. वाईस मीठ टाकलं आहे. वाईस मसाला टाकलं आहे. आता फ्राय करायात. तेल घालूया आपण तव्यामध्ये आणि मॅरिनेशन केलेलो पापलेट मॅरिनेट केलेलो आहे तो पापलेट हा तो आपण आता फ्राय करू. पलटी मारूयात. मस्त वास येता. घे काकी. बरा भाजलंस. हो वास अगदी दमदमता नुसतो. हां वय तो आमचं अफलातूनचो फ्राय मसालो हा ना. हिरवो मसालो असं वास घमघमता ना. वास गमगमता. ये जेव. हो येतं जेवको येतं. ये समुद्रावर बसान खाऊया. हो काका कळत काका इल्ले ना. बघा कसं पापलेट फ्राय झालेलो हा. मस्तपैकी कुरकुरीत झालो हा छानपैकी. आता आपण हे काढून घेऊया म्हणजे ताटात लावून गावतलो. मंडळी मस्त असा पापलेट तुम्ही पाहू शकता. अगदी हिरव्या मसाल्यामध्ये बनलेलं आहे आपलं तुमच्या. आणि तिकडे मस्त असा सनसेट आहे मंडळी. तोंडोळी तळाशील बीचचा अगदी समुद्रासमोर आणि समुद्रात सापडलेली ही पापलेट मच्छी आपल्या समोर आहे. ती पण अफलातूनच्या मसाल्यामध्ये बनलेली. मंडळी ट्राय करूया. ग्रीनिश कलरने दिसते. हा 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 जबरदस्त. ट्राय करूया. एवढी सारी काय होणार आहे मंडळी आपलं. ट्राय करूया. वा लाजवाब मंडळी लाजवाब. आपला तुमचा मसाला लाजवाब आणि तोंडोळी तळाशीलचा बीच पण लाजवाब आणि पापलेट पण लाजवाब. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हा मसाला तुम्हाला पाहिजे असेल तर 3 नंबरवर संपर्क करा. जेव्हा कोकण आपलाच असा.